Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी अनिता बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित बहुजनांचा रेता या कार्यक्रमामध्ये आज आपण रामरावजी गायकवाड यांच्याशी चर्चा करणार आहोत. रामरावजी गायकवाड यांच्याविषयी मला बोलताना आनंद होतोय की ते रावेत पुणे या ठिकाणी राहतात आणि त्यांनी सिव्हिल इंजिनियर, निवेदक, अभिनेता कार्यरत आहेत. तसेच ते साहित्य, त्यांच्या कविता 2 प्रकाशित झालेल्या आहेत. त्यामधली पहिली कविता सखे ग साजनी, गंध रानमळ्याचा असे या 2 कविता संग्रह प्रकाशित झालेल्या आहेत. तसेच ते अभिनय चित्रपटामध्ये देखील कार्यरत आहेत. रणांगण एक संघर्ष, खलनायक भूमिका, मी बी घडलोय लघुपटात डॉक्टर व एका कवितेचे अल्बम केले आहेत. तसेच ते शेतकरी भूमिका देखील साकारली आहे. त्याचप्रमाणे दक्षता मालिकेतील सह्याद्री वाहिनी, दूरदर्शन पोलिसाचे रोल देखील केले आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी त्यांनी निवेदनाचे काम केलेले आहेत. तसेच ते FM रेडिओवरील देखील अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. तसेच अनेक साहित्यिक संमेलनामध्ये त्यांनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. असे हे व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. तसेच मी त्यांचे प्रथम अभिनंदन करते आणि माझ्या समवेत यशवंत गायकवाड सर आहेत. हे आम्ही दोघं मिळून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते. नमस्ते सर. नमस्कार मॅडम. यशवंतराव सर आणि अनिता मॅडम आणि बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हचे समस्त सर्व रसिक प्रेक्षक, आपणा सर्वांना पुन्हा एकदा राम गायकवाडचे नमस्कार. आणि आज माझा आपणाशी जो संवाद होणार आहे तो या मुलाखतीमधून होणार आहे. आणि या मुलाखती घेत आहेत दोन्ही दिग्गज निवेदक आणि पत्रकार असलेले श्रीयुत यशवंतराव गायकवाड सर आणि निवेदिका, ज्यांचा गोड आवाज आपण नेहमी ऐकत आहात, त्या सौ अनिता बिराजदार मॅडम यांच्या या प्रश्नातून माझं मनोगत, माझं हृदयस्पंदनं याद्वारे मी व्यक्त करत आहे. मला वाटतं आपण नक्कीच ते ऐकून घ्याल. सर, मला असं म्हणायचं आहे की आपण आपली ओळख कशा पद्धतीने करून द्याल आणि आपलं 10वीपासून ते 12वीपर्यंत बालपण कशा पद्धतीनं गेलं याविषयी आमच्या रसिक चाहत्यांना थोडीशी माहिती द्या. रसिक हो, माझं बालपण हे अहिल्यानगर जिल्हा, शिर्डी साईबाबांच्या पवित्र भूमीजवळ, तालुका राहता हे गाव आहे आणि माझा जन्म त्या ठिकाणी झाला. माझे आईवडील श्री केरुणाना रामचंद्र गायकवाड, माझ्या आई सौ सावित्रीबाई केरुणाना गायकवाड या उभयंताच्या पोटी माझा जन्म झाला. आणि माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण शाळा माहेंबा राहता गावामध्येच झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण माझं 10वीपर्यंत शारदा विद्या मंदिर राहता या ठिकाणी झालं. आणि तदनंतर मी माझं कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी गव्हर्मेंट कॉलेज शासकीय तंत्रनिकेतन नाशिक या ठिकाणी मी स्थापत्य अभियांत्रिकी अर्थात सिव्हिल इंजिनिअरिंगमधली डिप्लोमा पूर्ण केली. असं माझं शैक्षणिक वाटचाल झाली. आणि त्यानंतरच माझ्या पुढच्या जीवनाचा हा प्रवास सातत्याने होत राहिला. बालपणातल्या आठवणी तर खूप असतात, त्या मी विषयानुसार जसं मला आठवेल तसं त्याप्रमाणे आपणासमोर मी व्यक्त करेल. मला वाटतं माझं बालपणाविषयी सविस्तर सांगणं मी त्यावेळेस ते उपयुक्त ठरेल. अगदी बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण या सरांच्या समोर आपण प्रकट करणारच आहोत. पण ह्या गोष्टी प्रकट करत असताना बालपणाचे खूप काही किस्से असतात. आपण कशा पद्धतीनं या जीवनाला आत्तापर्यंत वळण लावलं, आपण कशा पद्धतीनं आपलं शिक्षण घेतलं, किती खडतड पद्धतीने घेतलं, या सगळ्या गोष्टीचा आपण उहापोह करणारच आहोत. शिक्षण घेताना ते आजपर्यंत म्हणजे साहेब त्यांनी इंजिनियरपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आहे. हे असंच शिक्षण घेतलं नाही, त्यांनी बऱ्याच काही गोष्टीला
उहापोह केलेला आहे. त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत. खूप काही प्रश्न आलेले आहेत. या प्रश्नातून त्यांनी पुढं मार्ग काढत गेलेले आहेत. हे गोष्टी ठीक आहे सर. पण तुम्ही आता याच्यानंतर हे जे काही तुम्ही सांगतायत हे सांगत असताना मला तुम्ही कुठल्या कविता तुम्ही इथं सादर करताल? पहिल्यांदा तुम्ही कोणती कविता सादर करणार आहात? माझ्या कविता ह्या शक्यतो शेतकरी जीवन, ज्याला ग्रामीण विषय निगडीत आहे, ग्रामीण विषयावरती मोस्टली म्हणजे माझ्या जास्तीत जास्त काव्यलेखन हे ग्रामीण जीवनावर झालं आहे, शेतकरी जीवनावर झालेलं आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असल्यामुळे आणि माझ्या अनुभवातून जे मला जग दिसलं आहे त्यावेळेस त्या ठिकाणी हे सगळं मी माझ्या शब्द संचयामधनं, माझ्या त्या निरीक्षणामधनं संवेदनशीलतेने माझ्या काही कवितेत टिपलेलं आहे. आणि त्यासाठी मी आपणासमोर एक या शिवाराबद्दलच एक कविता आपणासमोर सादर करणार आहे. खरं तर बळीराजा म्हणजे शेतकरी. किरण आशेचा, कवितेचं शीर्षक किरण आशेचा. मुक्त छंदातल्या कविता आहेत. बळीराजाला पिकवावी लागते मोती शेती शिवारात. बळीराजाला पिकवावी लागते मोती शेती शिवारात. दिनभर राबताना घामाच्या धारा वाहती. दिनभर राबताना घामाच्या धारा वाहती. पहाडी देहामध्ये, म्हणजे हा शेतकरी राजा स्वतःचं शरीर मजबूत असतं, पहाडी देह असतो, म्हणून त्याच्यावरती ही काव्यओळी मला स्फुरलेली आहे. कष्ट करती सोबतीने बैलजोडी. कष्ट करती सोबतीनं बैलजोडी. माझ्या जन्मदात्याची शेतमळ्यावर मायावेडी. माझ्या जन्मदात्यांची शेतमळ्यावर मायावेडी. कष्ट करती सोबतीनं बैलजोडी. हिरवी धरणी निळं आभाळ. हिरवी धरणी निळं आभाळ. धान्याची रास उभारणं शेतमळ्यात. उभारणं शेतमळ्यात. आज शेतकरी दादा राबतो उन्हातान्हात. आज शेतकरी दादा राबतो उन्हातान्हात. उद्या कुबेराची दौलत येईल त्याच्याही घरात. उद्या कुबेराची दौलत येईल त्याच्याही घरात. आशेचा किरण डोकावतो. आशेचा किरण डोकावतो येईल त्याच्याही जीवनात. सदैव त्याच्या काळजात. जीवनात संकटांना भिडताना. जीवनात संकटांना भिडताना. अडचणीवर मात केली. अडचणीवरही मात केली. आणि शेवटच्या काव्यपंक्ती. धाव घेते मनाने. धाव घेतो बळीराजा मनानं ध्येयाकडे. धाव घेतो मनाने ध्येयाकडे. घालतो देवाला साकडे. घालतो देवाला साकडे. आळवतो जोडूनी दोन्ही हात. आळवतो जोडूनी दोन्ही हात. आणि दिनभर राबताना घामाच्या धारा वाती. पहाडी देहात. पहाडी देहात. बळीराजाला पिकवाही लागती मोती शेत शिवारात. मोती शेत शिवारात. वा वा, खूप छान सर. सरांनी अशा बऱ्याच काही छान छान कविता लिहिलेल्या आहेत, त्या पण आपण ऐकणार आहोत. पण सर मला असं मला वाटतं की आपण साहित्य क्षेत्रात आणि अभिनय क्षेत्रामध्ये कसे वळलात? खरं तर मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, आता मी अगोदर सांगितलं आपणाला. त्यानंतर माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये असतानाच साधारण 18-19 वय असेल माझं. आणि कॉलेजच्या फर्स्ट इयरला, म्हणजे ही गोष्ट इंजिनिअरिंग विद्यालयातलीच, कॉलेजमधली, मला काही घटना आणि काही प्रसंग, काही माझं निरीक्षण हे संवेदनशीलतेने मला कुठेतरी जाणवून द्यायचं की अरे हे शब्दात मी व्यक्त केलं पाहिजे, शब्दात हे पकडलं पाहिजे. आणि त्यातूनच माझ्या कविता लिहिण्याचं, माझी लिहिण्याची आवड सुरू झाली. आणि खरं तर त्या काळामध्ये माझ्या गावातलं, राहता गावातली जी वाचनालय होतं, जी लायब्ररी होती, ती मी जॉईन केली होती. माझ्या कॉलेजच्या जीवनातही मला जिथे पुस्तकं साहित्य मिळेल वाचायला, ते मी वाचन चालूच होतं माझं. आणि ते वाचन करता करताच विविध चांगल्या चांगल्या कवींच्या कविता माझ्या वाचनात आल्या, कादंबऱ्या वाचनात आल्या, लघुकथा संग्रह वाचनात आले. आणि त्या काळात वाचलेल्या ह्या कविता माझ्या मनाला असं एक प्रेरणा दिली त्यांनी की मी ही कविता लिहायला हवी. आणि मग मी त्यात माझ्या कविता लिहायला सुरुवात केली. आणि माझ्या कॉलेजच्या जे शोकेस असायचा, नोटीस बोर्ड असायचा, त्यामध्ये माझ्या कविता अगदी हिंदी मराठी दोन्ही भाषेमध्ये मी कविता लिहून त्या ठिकाणी साहित्य विभागाला द्यायचो. आणि कविता त्या ठिकाणी लोकांना वाचायला मिळायची. कॉलेजच्या मुलांचा रिस्पॉन्स, माझ्याबरोबरचे माझे सहकारी कॉलेजचे विद्यार्थी, त्यांनी सांगितलं अरे राम, तू फार छान कविता लिहितोस, असं कविता लिहित जा जेणेकरून आम्ही तुझे कविता वाचत जाऊ. आणि मग त्यातूनच माझी थोडी प्रोत्साहन मिळालं मित्रमंडळींचं.
आणि हा कवितेचा छंद, हा नाद मला लागला आणि तो आजपर्यंत टिकून आहे. यातूनच मग माझ्या कवितेचे 2 कविता संग्रह लिहिण्यात आले. ते 2 कविता संग्रह म्हणजे सखे ग साजनी, दुसरा गंध रानमळ्याचा. ही 2 पुस्तकं रसिक श्रोत्यांच्या हातात मी बऱ्याच वर्षाने, म्हणजे माझं वय साधारण 35-36 असेल, त्या काळामध्ये ही पुस्तकं मी प्रकाशित केली. अगदी बरोबर आहे. हे तुम्ही जेव्हा तुम्ही मांडत असताल, त्या मांडत असताना मला आणखी एक कविता तुमच्यावरती असं मला एक प्रेमाचं तुम्ही प्रतीक मांडलं म्हणून म्हणावंसं वाटतं. मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचं आहे, मला तुझ्या पुन्हा एकदा प्रेमात पडायचं आहे, कपाळावर उडणाऱ्या तुझ्या कुरळ्या बटांना सावरायचं आहे, कपाळावर उडणाऱ्या तुझ्या कुरळ्या बटांना सावरायचं आहे. पुन्हा उभी राहा तू मधल्या वाटेच्या वळणावर, पुन्हा उभी राहा तू मधल्या वाटेच्या वळणावर, जगापासून नजरे लपवून हळूच तुला चोरून पाहायचं आहे, जगापासून नजरे लपवून हळूच तुला पाहायचं आहे. वा वा, खूप सुंदर प्रणय भावना सरांनी या कवितेमध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर प्रणय, प्रेम ही अवस्था तारुण्याच्या वळणावरती नक्कीच कुठेतरी ही आपल्यामध्ये निर्माण होते आणि ते वयच असतं की त्या वयामध्ये ही प्रीत भावना तरुणीच्या मनामध्ये येणं साहजिक आहे आणि त्यातूनच जीवनाची वाटचाल, पुढची वाटचालही त्यामधूनच पुढे घडत असते. असे तारुण्याच्या वळणावरती बरेचसे आपल्याला कोणी भेटतं, ते आपल्या आठवणीत राहतात, कोणी मित्र आपल्याला भेटतात, कोणी मैत्रिणी आपल्याला भेटतात, ते सर्वजण त्यांच्या आठवणी आपल्याजवळ ठेवून असतात आणि हा प्रवास चालू होतो आणि ही वाटचाल अगदी जोपर्यंत तुम्ही एका थोडक्यात विवाह होईपर्यंत तुमची ही वाटचाल तुम्ही करतच असता. अगदी बरोबर आहे. हे करत असताना तुम्ही आता सगळ्या तुमच्या अभिनयाच्या आणि कविताच्या क्षेत्रामध्ये तुम्ही बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या, पण आता हे सांगत असताना याच्यामध्ये आणखी दुसरी कविता, म्हणजे आता आपण प्रेमाला सुरुवात केली, आता याच्यामध्ये तुम्ही दुसरी कोणती कविता म्हणणार आहात? प्रेमावरती. खरं तर हा प्रेमाचा रंग कसा असतो, श्यामल असतो, गोरा असतो, सावळा असतो? नाही, प्रेमाचा रंग हा वेगळाच असतो. प्रेमाचा रंग हा वेगळाच असतो. मी ही कविता या ठिकाणी माझी सौभाग्यवती माधुरी हिच्यावरती मी लिहिलेली आहे आणि ही कविता आपणापुढे मी सादर करतोय. कवितेचं शीर्षक रंग. रंग. तेव्हा मलाही वेड लावलं या तुझ्या टपोऱ्या डोळ्यांनी, तेव्हा मलाही वेड लावलं या तुझ्या टपोऱ्या डोळ्यांनी, अन वाटलं मला माझं प्रतिबिंब तुझ्याच लोचनात, माझं प्रतिबिंब तुझ्याच लोचनात, अगदी आयुष्यभर पाहत राहावं, अगदी आयुष्यभर पाहत राहावं माझं प्रतिबिंब तुझ्या डोळ्यात. वृक्षवेलीवर आलेली सुवर्ण पान, वृक्षवेलीवर आलेली सुवर्ण पान, मी कधीच नाही पाहिली, मी कधीच नाही पाहिली. परी सुवर्ण कांती लेऊन एक नाजूक देह, परी सुवर्ण कांती लेऊनी एक नाजूक देह, माझ्या बाहुपाशात विसावला, माझ्या बाहुपाशात विसावला. सावळा रंग माझा, सावळा हा रंग माझा, तुझ्या फुलपाखरासम देह स्पर्शान, अंतरीच्या सौंदर्यान, कधी सोनेरी झाला, कधी सोनेरी झाला, सावळा हा रंग माझा कसा सोनेरी झाला. मलाही कळले नाही तारुण्याच्या वेगळ्या वळणावर, मलाही कळले नाही तारुण्याच्या वेगळ्या वळणावर, तू आणि मी वेगळा देह राहिलो नाही, तू आणि मी वेगळा देह राहिलो नाही. जानकीचा अवघा गोरा रंग, जानकीचा अवघा गोरा रंग, राघवान त्याच्याच देहावरी लपेटला, राघवान त्याच्याच देहावरी लपेटला. शेवटच्या ओळी आहेत. हृदयात प्रीतीच्या अथांग सागर, हृदयात प्रीतीचा अथांग सागर,
अमर याद हा किनारा, अमर याद हा किनारा. आपल्या आयुष्याची नावही, आपल्या आयुष्याची नावही, आजही संसार सागरी डौलत चालते, आजही संसार सागरी डौलत चालते. वाव वाव. हृदयात प्रीतीचा थांग सागर, अमर याद हा किनारा, अमर याद हा किनारा. वा वा. अमर्याद हा किनारा. म्हणजे कामयाबीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ह्याही गोष्टी मला असं लक्षात येतात की कामयाबी बड़ी नहीं, कामयाबी बड़ी नहीं पाने वाले बड़े होते हैं, दरार बड़ी नहीं भरने वाले बड़े होते हैं. इतिहास के पन्नों में पर लिखा है कि रिश्ते बड़े नहीं निभाने वाले बड़े होते हैं, रिश्ते बड़े नहीं निभाने वाले बड़े होते हैं. अगदी खरं आहे सर. नातं निभावणं तितकंसं सोपं नसतं. नात्याचं जे त्याची जो गहिरेपण आहे, नात्याचा जो गंध आहे, तो अगदी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी अखेरच्या श्वासापर्यंत टिकवणं म्हणजे खरं तर त्या दोन्ही पती पत्नी असो, स्त्री पुरुष असो किंवा प्रियकर प्रेयसी असो, या दोघांचंही ती फार मोठी कौशल्य असतं. आणि हे ज्यांना शक्य झालं त्यांच्या आयुष्याची नक्कीच ती फुलबाग बहरलेली दिसून येते. अगदी बरोबर बोला सर. प्रेमिका असो, प्रियकर असो, कुणी असो, प्रेमाची बाग तर ही फुलतच जाते. म्हणून मला म्हणायचं आहे सर, हे सगळं करत असताना तुम्ही घरच्यांना वेळ कसा देतो आणि घरचे तुम्हाला सपोर्ट कसा करतात सर? फार मूलभूत प्रश्न आपण विचारला आहे मला यावेळेस. खरं तर वेळ काढणं ही तशी अवघड गोष्ट आहे. कारण आपलं दैनंदिन जीवन, आपला उदरनिर्वाह, संसार, नोकरी या सगळ्यातून आपण बाहेर पडणं थोडंसं हल्लीच्या दगदगीच्या जीवनामध्ये मॅडम खूप अवघड आहे. परंतु वेळ काढतो कधी मनुष्य जेव्हा आवड असेल तेव्हा सवड मिळते. आणि आवड असेल तर आपण त्या ठिकाणी आपला वैयक्तिक प्रयत्न असतो की मी जास्तीत जास्त या गोष्टी कशा करता येईल मला, माझ्या इतर गोष्टी मी बाजूला ठेवून त्या छंदाकडे, त्या आवडीकडे वेळ काढतो. आणि मला हा वेळ माझ्या साहित्य क्षेत्रामध्ये, लेखनामध्ये किंवा इतर ज्या कला क्षेत्रात मी काही गोष्टी करत असेल त्या ठिकाणी मला तो वापरता येतो. मुख्यत्वे माझ्या कुटुंबासाठी वेळ देणं ही पण मोठी अवघड गोष्ट असते. मुळातच मी नोकरी करणारा मनुष्य, बांधकाम क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये व इंडस्ट्रीयल कामांमध्ये खूप वर्ष मी नोकरी करत आहे. मला आठवतं, मला असं वाटतं की 35 वर्ष नक्कीच माझी या क्षेत्रामध्ये वाटचाल झालेली आहे. आणि सिव्हिल लाईनमध्ये खूपच वेळेचं नियमन असतं, बंधन असतं. अगदी त्या वेळेस तुम्हाला ते वेळ देऊनच ती नोकरी करावी लागते. आणि ते केल्यानंतर आपल्याला एक ठराविक रक्कम आपल्या घरामध्ये, संसार, आपली चूल त्याच्यावर चालते, आपण त्यावरती चालली, आपली गृहिणी घरातला गॅस चालवत असते, घराची वाटचाल करत असते. त्यामुळे त्यातून वेळ द्यावाच लागतो. आणि तो वेळ आपण एक ठराविक वेळ ठरवून घ्यायचा की ह्या वेळेस आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरातल्या मुलांसाठी हे देणं गरजेचंच असतं. आणि मला वाटतं मी तो दिलेला आहे असं मला वाटतं. परंतु मला हे पण आठवतं की माझी मुलं लहान होती, साधारणतः 8वी 9वी 10वीपर्यंत. तोपर्यंत मी सकाळी लवकर माझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये लवकरच 8 वाजता घर सोडायचं आणि अगदी दिवसभर राहून रात्री 10 किंवा 9:30ला पण घरी येत होतो. त्यावेळेस सकाळी जाताना माझी चिमणी पाखरं झोपलेली असायची आणि त्यांची माझी भेट तेव्हा काही व्हायची नाही. आणि संध्याकाळी मी घरी यायचो तेव्हा ती अगदी त्यांचं शाळेचा अभ्यास करून किंवा जी काय जेवण वगैरे करून झोपलेली असायची. मग मला ही खंत नेहमी वाटते की अरे माझ्या मुलांचं बालपण, त्या बाळलीला, त्या कृष्णलीला बघायला मला काही जमलं नाही. अगदी बरोबर. हा आनंद मात्र त्यांच्या आईने, म्हणजे माझ्या पत्नीने तो घेतला. तिने मात्र त्यांचं बाळ संगोपन, त्यांचा अभ्यास आणि त्यांना चांगली संस्काराची तिजोरी तिने मात्र त्यांना दिली. मला वाटतं माझ्याकडनं या गोष्टी राहून गेल्या, हे पण खरं आहे. परंतु थोडंसं माझं लक्ष असायचं की मुलं संस्कारी असावेत आणि त्यांनी शैक्षणिक मात्र उत्तम दर्जा ठेवला पाहिजे. कारण शिक्षणाची जी ज्योत दिलेली आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी जी मशाल पेट ती आपल्या हातात दिलेली आहे, तिचा वारसा मात्र माझ्या कुटुंबात मी चालवण्याचा माझा प्रयत्न मी नक्की केला आणि मुलांना उच्च शिक्षित बनवलं. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की सच्चे साथ देने वाले की बस एक ही निशानी होती है, सच्चे साथ देने वालों की बस एक ही निशानी कि वो जो बात करते हैं वो जिक्र नहीं करते, हमेशा फिक्र करते हैं. इसीलिए तो आपने कभी जिक्र कहीं नहीं किया, लेकिन फिक्र करते करते आपने अपना जीवन व्यतीत किया है. ये सबसे बड़ी बात है. तो ये बात आगे बढ़ाते हुए मुझे एक बात कहनी है कि आप
इस बाद आप कौन सी कविता सादर करने वाले हैं? खरं तर हा दैनंदिन जीवनाचा भाग असतो आपल्या. आपण जे काम कार्य सर्व करत असतो याच्यामधनं थोडंसं मला निसर्गाची आवड आहे आणि निसर्गामध्ये भटकंती करायलाही मला आवडतं. मग तो धबधबा असेल, एखादी वाहती महापूर आलेली नदी असेल किंवा अगदी पाऊस शिवारामध्ये लोणावळ्यातलं किंवा आपल्या जवळपास खंडाळा असो, जवळपासची जी ठिकाणं आहेत यामध्ये निसर्गाचं बदलतं रूप बघायला एक वेगळाच आनंद येत असतो. आणि त्यावरती थोडंसं एक कविता मी केलेली आहे निसर्गाचा वरती. माझ्या कवितेचं शीर्षक आहे गंध रानमळ्याचा. आता मी माझ्या गावामध्ये राहता या गावी राहतो. माझं तिथं शेत आहे, माझे आईवडील आहेत, माझे काही 2 भाऊ आहेत. त्या शेतामध्ये तिथं त्या मळ्याला आम्ही निमोणीचा मळा नाव दिलेलं आहे. निमोणीचा मळा म्हणजे आपण लिंब असतात त्याचा बाग असेल पूर्वी, तर त्यावरनं ते नाव पडलं निमोणीचा मळा. आणि त्या मळ्यावरतीच आधारित ही थोडीशी मी प्रतिभा वापरून मी कविता लिहिलेली आहे. अजून वाटे हवा हवासा, अजून वाटे हवा हवासा, गंध रानमळ्याचा, गंध रानमळ्याचा, काठावरती त्या तळ्याच्या, काठावरती त्या तळ्याच्या, स्वप्न कधी विरले आठवांचे थवे नव्याने, स्वप्न कधी विरले आठवांचे थवे नव्याने, आज मोकळे झाले, आज मोकळे झाले, अजून वाटे हवा हवासा, गंध रानमळ्याचा, जाई जुईच्या या फुलांच्या, जाई जुईच्या या फुलांच्या, अजून वाटे हवा हवासा, गंध रानमळ्याचा, भिरभिरणाऱ्या या वाऱ्यातून शीळ मनाला भावे, भिरभिरणाऱ्या या वाऱ्यातून शीळ मनाला भावे, सळसळणाऱ्या पानातून, सळसळणाऱ्या पानातून, शब्द सुरांचे भेटवारे, शब्द सुरांचे भेटवारे, लवलव नव करणाऱ्या गवताच्या, लवलव करणाऱ्या गवताच्या, अजूनी वाटे हवा हवासा, गंध रानमळ्याचा, गंध रानमळ्याचा. याच कवितेवरती माझा दुसरा कविता संग्रह, त्याचं शीर्षक गंध रानमळ्याचा मी हे ठेवलेलं आहे. अगदी बरोबर आहे. हे याच्यातून तुम्ही प्रेम हे दाखवलं की प्रेम हे कुणावरही होऊ शकतं, कसंही होऊ शकतं, कुठेही होऊ शकतं. याला काही गंध आहे, याला काही हे नाही, लिमिटेड नाही. माणसाचं प्रेम हे कुठेही जातं. म्हणून मला त्या प्रेमावरती मला म्हणावंसं वाटतं, जिंदगी में अगर प्यार करना भी है, जिंदगी में अगर प्यार करना भी है, प्यार लेना भी है, प्यार देना भी है, प्यार लेना भी है, प्यार देना भी है, जिंदगी में अगर प्यार करना भी है, जिंदगी में अगर प्यार करना भी है, प्यार होना भी है, प्यार देना भी है. इस तरह से प्यार लेना ही चाहिए, प्यार देना ही चाहिए. और जीवन में
आनंदी रहने के लिए, सुखी राहण्यासाठी आपण प्रेम केलं पाहिजे, प्रेम करत राहा. अशाच पद्धतीचं हे वक्तव्य आज रामरावजी गायकवाड अभिनेते यांच्याकडून आपण ऐकत आहोत. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. खूप छान कविता सादर केली सर तुम्ही. धन्यवाद. सर आपण इंजिनियर झालात हो. आणि खूप काही कामे केलात. सर आपण हे नवीन विद्यार्थी आहेत भावी पिढीचे, तर त्यांना काय मार्गदर्शन कराल सर तुम्ही? आता नवीन पिढी म्हणजे त्यांना मार्गदर्शन करणं इतपत माझा अनुभव आहे किंवा नाही मला माहीत नाही, परंतु एक थोडंसं एक मित्रत्वाच्या नात्याने मी नवीन तरुणीला हे सांगू शकेल की तुमच्या जीवनामध्ये भविष्याची वाटचाल करताना 3 गोष्टीची आवश्यकता आहे. एक म्हणजे तुमचं अगदी योग्य शिक्षण झालं पाहिजे. एज्युकेशन इज द मेन थिंग. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणाचं जर तुम्ही ते ग्रहण केलं तर तुम्हाला त्यातलं व्यावहारिक ज्ञान येणार आणि या व्यावहारिक ज्ञानातून बाहेरच्या जगात वावरताना तुम्हाला त्याचा नक्की पदोपदी उपयोग होईल. आणि तुम्ही साहजिकच आहे, तुम्ही अन्याय सहन करणार नाही, तुम्ही वाघाची भूमिकेमध्ये जाऊ शकता. कारण शिक्षणाचं एकदा ग्रहण केलं की तुम्ही वाघासारखंच गुरगुरू शकता जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो. म्हणून शिक्षण हे आवश्यक आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला हा संदेश दिला की तुम्हाला आहे ती परिस्थिती बदलायची असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना, मुली असो मुलगा असो, त्या दोघांनाही शिक्षण देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहिजे आणि मुलांनी ते शिकलं पाहिजे. कारण आईवडील जे कष्ट करतात, आईवडील जे आपल्या मुलांच्या भावी जीवनासाठी जी धडपड करतात, जे कष्ट करतात, त्या ठिकाणी त्यांच्या त्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे. आईवडिलांच्या श्रमाची, कष्टांची जाणीव ठेवून जर मुलांनी आपल्या शिक्षणाकडे वैयक्तिकरित्या लक्ष दिलं आणि वयाची 25 वर्षापर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण घेऊ शकता. ही शैक्षणिक अवस्था आहे. जे आपण म्हणतो सुरुवातीचे 25 वर्ष ही तुमची शैक्षणिक अवस्था स्ट्रॉंग राहिली पाहिजे, सशक्त राहिली पाहिजे आणि जे आत्ता काळाची गरज आहे असं शिक्षण तुम्ही घ्या. अशा प्रकारचं तुम्ही कोर्स करा, त्यातून तुमचं पुढे उपयुक्त नक्कीच ठरेल. अगदी बरोबर आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रशासन केल्याच्या नंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा बाबासाहेबांनी देखील महामंत्र आपल्याला दिला आहे आणि त्याच पद्धतीनं रामराव गायकवाडांनी देखील आपल्याला सांगितलं की तुम्ही हे शिक्षणाचं जे दूध आहे हे प्रशास्त करा, तुम्ही प्या, म्हणजे तुमच्यामध्ये गुरगुरण्याची भाषा निश्चितच येईल. अशा पद्धतीचं वक्तव्य यांनी केलंय. आणि हे करत असताना मला शेवटी आता या प्रश्नाच्या नंतर तुम्ही कोणती कविता म्हणणार आहात हे आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? कविता तर घेतोच आहे, परंतु मी थोडंसं एक सांगू शकेल की मळलेल्या वाटेवरून चालणं सोपं असतं. म्हणजे एक जुनी वाट गेलेली आहे, त्याच्यावरून चालणं कुणालाही सोपं जातं. वेगळी आता ते महत्त्वाची गोष्ट ही आहे की मळलेल्या वाटेवर चालणं सोपं असतं, काटे लागून रक्तबंबाळ होण्याची शक्यता कारण कमी असते. त्या तुलनेत अगदी आगळ्या वेगळ्या वाटेवरून चालताना अडथळ्याच्या शर्यतीतील जो खेळाडू असतो तसं आपल्याला व्हायला लागतं. ही वाट वेगळीच असते आणि आपण आपली वेगळी वाट निवडण्याचं नेहमीच प्रयत्न करावा. ठीक आहे, मी शेतकरी आहे, मग मी शेतकरी आहे म्हणजे मी शेतीच करावी आयुष्यभर असं काही नाही आहे. किंवा मी इंजिनियर आहे तर माझ्या मुलाने किंवा इतर अपत्याने इंजिनियरच व्हावं असं पण काही नाही आहे. तुम्ही तुमची वेगळी वाट नक्की निवडा. ज्या वाटेवरून चालताना तुम्हाला आनंद मिळेल, तुम्हाला त्याचा एक गोडवा निर्माण होईल आणि त्या वाटेवर चालताना आपण आपलं स्वतःचं अस्तित्व, आपली एक वेगळी ओळख जनमानसामध्ये, समाजामध्ये, आपल्या परिवारामध्ये नक्कीच करू शकतो. कारण जुन्या वाटेने चालणं म्हणजे एका दृष्टीने आपण आपली प्रगतीला बाधा ठरत असतो. म्हणून चालताना नेहमी एक वेगळी वाट निवडा आणि त्या वाटेवर मात्र निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सचोटीने चाला की तुम्ही नक्कीच यशाची पताका तुमच्या हातात नक्कीच असेल. मी हे नक्कीच सांगू इच्छितो. त्यानंतर मी एक कविता आपणासाठी रसिको घेणार आहे. थोडंसं आध्यात्मिक कल्चर, ज्याला म्हणतो आध्यात्मिक संस्कृती. आता नुकतीच पंढरीची वारी झालेली आहे. देहू ते आळंदी आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य वारकऱ्यांच्या दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. कवितेचं शीर्षक आहे वारकरी. छोटासा मी एक वारकरी चालतोय पंढरीच्या वाटेवरी. मुखी हरिनामाचा घोष ही परमेश्वराचीच कृपा सारी. मुखी हरिनामाचा घोष ही परमेश्वराचीच कृपा सारी. एक जाणीव पक्की मनामनात
पांडुरंग कोण आणि वारकरी कोण, उभा आहे युगानुयुगे विटेवरी, उभा आहे युगानुयुगे विटेवरी. वा काय आनंद होतो जीवा, काय आनंद होतो जीवा, दुरुनी दिसतो मंदिराचा कळस किंवा मुखदर्शन, किंवा मुखदर्शन. काय आनंद होतो जीवा, दुरून दिसतो मंदिराचा कळस किंवा मुखदर्शन. ओढ लागते चंद्रभागेच्या स्नानाची, ओढ लागते चंद्रभागेच्या स्नानाची, अंतरी व्याकुळता हरिमुख दर्शनाची, अंतरी असते व्याकुळता हरिमुख दर्शनाची. एक पवित्र भाव हृदयी ओठी रामकृष्ण हरी नाम गजर, एक पवित्र भाव हृदयी ओठी रामकृष्ण हरी नाम गजर. किती सुंदर सावळे परब्रह्म रूप सामोरी, किती सुंदर सावळे परब्रह्म रूप सामोरी. समचरण उभे विटेवर, समचरण उभे विटेवर, वा ओठी रामकृष्ण हरी नाम गजर. सद्भाग्य जीवाचे थोर पाहिला मी पंढरीचा राजा, सद्भाग्य जीवाचे थोर पाहिला मी पंढरीचा राजा. वामांगी उभी रखुमाई, वामांगी उभी रखुमाई. किती दर्शनाचा सुवर्णयोग आयुष्यात आला, दर्शनाचा सुवर्णयोग आयुष्यात आला. आणि शेवटच्या काव्य ओळी आहेत. जीवनात अमृताचे क्षण आले, पसायदान मनी स्मरले, जीवनात अमृताचे क्षण आले, पसायदान मनी स्मरले. आनंदाचे डोही तरंग इंद्रायणीचे दिसले, आनंदाचे डोही तरंग इंद्रायणीचे दिसले. ज्ञानोबा तुकारामा सवे, नामदेव सावता माळी, चोखा महार उभे राहिले. ज्ञानोबा तुकारामा सवे, नामदेव सावता माळी, चोखा महार उभे राहिले. अवघेच चंद्रभागेचे वाळवंट विठ्ठल नामात रंगले, अवघे चंद्रभागेचे वाळवंट विठ्ठल नामात रंगले, विठ्ठल नामात रंगले. वा वा खूप छान सर. सर मला पण एक अभंग म्हणा वाटतं. हे आपले संत लोक असतात, पांडुरंगाला भेटण्यासाठी आतुरतेने जातात. म्हणूनच मी म्हणते, विना घेतला घेतला हातात, विना घेतला घेतला हातात, आहो पांडुरंगा या माझ्या भजनात, आहो पांडुरंगा या माझ्या भजनात. माझ्या विण्याला तार एक, माझ्या विण्याला तार एक, मी तर आहे संतांची लेक, मी तर आहे संतांची लेक. विना घेतला घेतला हातात, विना घेतला घेतला हातात, आहो पांडुरंगा या माझ्या भजनात, आहो पांडुरंगा या माझ्या भजनात. ज्यावेळी वारकरी पायी दिंडी चालतात ते हे अभंग गातात आणि पांडुरंगाला आपल्या भजनामध्ये बोलवून विनवणी करून बोलवून घेतात. आणि सर्व भक्तांना पांडुरंग भेटतो, कळकळीची विनंती करतो की भक्त हो तुम्ही या माझ्या दर्शनाला. म्हणून कुठेही जाऊ नका, पाहत रहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.